एके दिवशी मोगलांच्या एका टोळीने राण्यावर हल्ला केला. तो सहकुटुंब भोजन करण्यास बसला होता. इतक्यात शत्रूने अचानक त्याला घेरा घातला. त्या घेऱ्यातून निसटून ते दुसऱ्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी पुन्हा जेवण तयार करून त्यांनी वाढून घेतले. जेवण सुरुवात करणार तोच पहिली मोगल टोळी फार वेगाने येताना दिसली. वाढलेले अन्न तसेच राहिले आणि सहकुटुंब त्यांना तेथून हलावे लागले. असे 5 वेळा त्यांना अन्नाशिवाय पळून जावे लागले. सरतेशेवटी त्यांना सहज कोठे विश्रांती मिळाली. एका दाट जंगलात राण्याने सहकुटुंब तळ दिला. राणीने एक प्रकारच्या गवताच्या मुळ्यांपासून पीठ काढून त्याच्या भाकरी बनवल्या आणि त्या सर्वांना वाटल्या. रयांपासून राहिलेली अर्धी भाकर सर्वात आधी लहान मुलांकरता झाकून ठेवली. त्यापासून राहिलेली अर्धी भाकर आपल्या सर्वात लहान मुलाकरता झाकून ठेवली. गवताची पथारी तयार करून राणा त्यावर आडवा झाला आणि आपल्या हतभागी देशासंबंधाने विचार करीत राहिला. इतक्यात त्याने आपली लहान मुलगी रडताना ऐकले. राणा तिला उगी राहण्याकरता प्रयत्न करीत होता, परंतु काही केल्या ती उगी राहीना. प्रतापाने विचारले की बाळे का रडतेस? तिने रडत रडत उत्तर दिले की माझ्याकरता झाकून ठेवलेली भाकर मांजराने खाल्ली. मला कोणी दुसरी भाकर देत नाही. मला फार भूक लागली आहे. आपल्या बालकांचा अश्रू आईबापांचे हृदय अग्नीप्रमाणे भासीत असतो. त्यातूनही भुकेले व्याकुळ झालेले आपले मूल पाहून तर त्याची दुःखाची सीमाच होते. आपल्या कन्येचे असे भाषण ऐकून प्रतापाचे हृदय फाटून गेले. त्या वीरपुरुषाने हळदीघाटाच्या लढाईत पराभव झाला तरी मनात श्लोक केला नव्हता. तोच वीरपुरुष आज आपल्या मुलीला रडताना पाहून श्लोकाने विवळ झाला होता. राज्याचा त्याग करून अरण्यात गेला तरी तो प्रताप हसतमुख होता. त्याच प्रतापाच्या डोळ्यामधून मुलीचे रडणे पाहून अश्रुपात चालला होता. आईबापाचे अंतःकरण आईबापच जाणू शकतात. हजारो माणसांचा पोषण करणारा जो मी त्या माझ्या नशिबी आज प्रत्यक्ष मुलीने अर्ध्या भाकरीकरता रडताना पाहण्याचे यावेना. जो कुलमर्यादा आणि राज्य स्वातंत्र्य या प्रित्यर्थ युद्ध करीत आहे, त्या माझ्या बालकांना उपाशी मरताना पाहून काय प्राप्त करून घ्यावयाचे आहे, अशा विचारांनी कोमल हृदय पितृप्रेमाने भरून आले. मोठ्या पुरुषांची अंतःकरणे वज्रादपी कठोराणी मृदूनी कुसुमादपी, म्हणजे वज्रापेक्षाही कठोर आणि फुलापेक्षाही कोवळी अशी असतात. तशाच प्रकारचे अंतःकरण प्रतापचे होते. त्याने निश्चय केला की ज्या कार्यप्रित्यर्थ मी झटत असता माझ्या निरपराधी आपत्यांना असे हाल काढावे लागतात, ते कार्य सोडून द्यावे लागले तरी बेहत्तर. या निश्चयावरून त्याने अकबराला एक पत्र लिहिले आणि त्यात 10ची मागणी केली. हे पत्र हाती पडताच अकबराच्या आनंदास पारावार नव्हता. भरसभेत त्याने हे पत्र वाचले. सर्व सरदार आणि मांडलिक यांना मोठा आनंद झाला. ज्या प्रतापाला नमविण्यासाठी मोठी मोठी सैन्य निष्फळ झाली होती, मोठे मोठे योद्धे आणि सेनापती यांनी हात टेकले होते आणि मोगल मुत्सद्द्यांचे चातुर्य लपून गेले होते, त्या प्रतापला 10 करता मागणी करताना पाहून लहान मोठ्या सर्वांना आनंद झाला. अकबरही जेथे तेथे हीच गोष्ट बोलू लागला. अकबराच्या दरबारात बिकानेराच्या राजाचा धाकटा भाऊ पृथ्वीराज मांडलिक या नात्याने राहत होता. पृथ्वीराज एक मोठा वीर व स्वदेशभक्त होता. तो मांडलिक होता तरी त्याचे स्वतंत्र विचार आचार यामुळेच अकबरासह सर्वांना त्याची भीती वाटत असे आणि मोठा मान मिळत असे. शिवाय पृथ्वीराज विद्वान आणि उत्तम प्रकारचा कवीही होता. त्याची कविता फारच परिणामकारक असे. महाराणा प्रतापचे शौर्य, औदार्य आणि महात्म्य तो चांगलेच जाणत होता आणि प्रताप हा स्वतःला पूज्य उदाहरण आहे असे समजून त्याची नेहमी वाहवाच करी. पृथ्वीराजाची पत्नी ही सिसोदिया कुलातली होती. प्रतापाचा भाऊ शक्तिसिंह याची ती मुलगी. तिचे सौंदर्य आणि गुण याविषयी तिची ख्याती होती. अकबराला तिची परीक्षा पाहण्याची एकदा इच्छा झाली. अकबराने खुशरोज नामक उत्सवाची स्थापना केली होती. प्रत्येक महिन्याला स्त्रियांचा दरबार भरत असे.
आणि अकबराची बेगम राणी मोठ्या थाटात अध्यक्षस्थान घेत असे. शिवाय एका ठिकाणी स्त्रियांचा मेळा भरत असे आणि हिंदू मुसलमान स्त्रिया अनेक कुशलतेच्या वस्तू आणून विकीत. राजकुलातील स्त्रिया त्याचप्रमाणे सरदार लोकांच्याही स्त्रिया व मुली या मेळ्यात येऊन पाहिजे ती वस्तू विकत घेत. या मेळ्यात स्त्रियाशिवाय दुसऱ्या कोणालाही जाऊ देत नसत. एके दिवशी या खुशरोजाच्या बाजारात पृथ्वीराजाची सुंदर पत्नी आली. अकबर गुप्त वेशात फिरत होता. त्याच्या दृष्टीस पृथ्वीराजाची पत्नी पडली. तिची परीक्षा पाहण्याचे अकबराच्या पुष्कळ दिवसापासून मनात होते. या दिवशी त्याने संधी साधली. मेळा आटोपल्यावर ती स्त्री आपल्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याने जाऊ लागली. परंतु थोडेसे पुढे जाताच तिला कळून आले की सर्व बाजूचे दरवाजे बंद आहेत आणि बाहेर जाण्यास एकही मार्ग मोकळा नाही. ही स्थिती पाहून तिच्या मनात अनेक शंका येऊ लागल्या. एकदम समोरचे दार उघडले आणि त्यातून बादशाह अकबर येताना दिसला. अशा एकांतात अकबराला येताना पाहून त्याच्याविषयी तिच्या मनात संशय उत्पन्न झाला आणि तेव्हा अकबराने तिच्याजवळ जाऊन अमर्यादपणे बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा तिचा संशय खरा ठरला. परंतु ही राजपूत स्त्री कोणाला डरणारी नव्हती. तिच्या नसानसात सिसोदिया कुळाचे रक्त खेळत होते आणि पृथ्वीराजासारख्या वीर व सत्वशील पुरुषाची ती पदवी होती. अकबराचे निंद्य भाषण ऐकताच तिचे डोके फिरून गेले. अत्यंत क्रुद्ध होऊन स्वतःच्या कमरेत लपवलेली कट्यार तिने बाहेर काढली आणि एखाद्या सिंहिणीप्रमाणे पुढे सरसावून अकबराच्या छातीसमोर कट्यार धरली आणि अत्यंत तिरस्कार दर्शवून ती बादशाहाला म्हणाली की रे दुष्टा, या क्षणीच तुझी 100 वर्षे भरली असे समज. तुझ्या छत्राखाली राहणाऱ्या स्त्री पुरुषांना तू बालकासमान मानिले पाहिजेस. त्याऐवजी तू अशी पापी दृष्टी ठेवतोस. जर तुला जगवण्याचे असेल तर आताच माझ्यासमोर शपथ घे. आजपासून कोणत्याही राजपूत स्त्रीची मस्करी करणार नाही. नाहीतर ही पाजळलेली कट्यार तुझ्या छातीत बोचकून मी आताच तुझा प्राण घेते. जीव जाण्याच्या भीतीने थरथर कापणाऱ्या बादशहाने या वीरांगनेने सांगितल्याप्रमाणे शपथ घेतली. तेव्हा जिवंत सुटला. पृथ्वीराजाच्या पत्नीचे गुण त्याने फक्त ऐकले होते, त्यात प्रत्यक्ष पाहिले आणि अशी सुंदर स्त्री आणि पवित्र स्त्री पृथ्वीराजाला प्राप्त झाली याबद्दल तो मोठा भाग्यशाली समजू लागला. पृथ्वीराज महाराणा प्रतापची वारंवार स्तुती करीत असे म्हणून अकबराने गर्वाने फुलून जाऊन प्रतापचे संधिपत्र पृथ्वीराजाला दाखवले. पत्र पाहून पृथ्वीराजाला अत्यंत वाईट वाटले. त्याला नक्की ठाऊक होते की प्रताप कधीही शरण येणार नाही. तरी पण काही क्षुल्लक कारणास्तव त्याने कदाचित हे पत्र लिहिले असेल तर त्यामुळे सर्व आयुष्यात मिळवलेल्या कीर्तीवर पाणी फिरेल असे न व्हावे असे पृथ्वीराजाला वाटले. पत्र वाचून पृथ्वीराजाच्या चेहऱ्यावर संशयाची छटा पसरली. हे पाहून अकबराचा गर्व व आनंद अर्धांना नष्ट झाला. धीर धरून मोठ्या सरळपणाने आणि निर्भीडपणे पृथ्वीराज म्हणाला, हे पत्र प्रतापने लिहिले आहे असे मला वाटत नाही. मी प्रतापाला पूर्ण ओळखतो. तो असे पत्र प्राण गेला तरी लिहिणार नाही. हे त्याच्या एखाद्या बैऱ्याचे काम असले पाहिजे. आपण आपला राजमुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला तरी सुद्धा प्रताप दिल्लीच्या सिंहासनापुढे येऊन आपले मस्तक नमवेल असे कधीही होणार नाही. बोलता बोलता असे ठरले की ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे निश्चित करण्याकरता पृथ्वीराजाने प्रतापला पत्र लिहून विचारावे. पृथ्वीराजाला हेच पाहिजे होते. तो एक कवी होता. त्याच्या शब्दात भित्र्यालाही वीर बनवण्याचे सामर्थ्य होते. त्याने तेजस्वी, उदात्त आणि उत्तेजक विचारांनी परिपूर्ण अशा कवितेत एक पत्र लिहिले. त्याचा सारांश हा होता. ज्या प्रतापावर हिंदुस्थानाची आशा आहे तो प्रताप काय दिल्लीस येऊन बादशहाच्या पायावर आपले डोके ठेवणार? सर्व राजपुतांनी तर बांगड्या भरल्या आहेत. त्यात फक्त एकच प्रताप आपले क्षत्रियत्व सांभाळून आहे. ते भ्रष्ट न व्हावे म्हणून ज्याने राज्यपद, धनदौलत आणि सुखवैभव याचा
मेवाडातल्या मेवाडात राहून काही फायदा होणार नाही. ज्या देशात राहण्यापासून चारी बाजूने शत्रूची दासी राहील, शत्रूला हरविण्याची आणि थकविण्याची साधने याचा नाश होऊन जाणार आणि स्वतःचा उद्देश साध्य करण्यास एकही उपाय उरणार नाही. त्या देशात राहण्याचा हट्ट करून विनाकारण हाल सोसावे हे प्रतापला योग्य वाटले नाही. देशाच्या बाहेर राहिल्यावर इतर माणसे येऊन मिळतील, शत्रूला नाना प्रकारे त्रास देण्यास ठीक पडेल आणि स्वदेशाला स्वतंत्र करण्यास अनुकूल स्थिती प्राप्त होईल असे त्याला वाटले. हा विचार त्याने आपल्या सरदारांपुढे मांडला आणि या स्तुत्य विचारास सर्वांनी संमती दिली. सिंधू नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या सगदी राज्यात जाणे अधिक सुरक्षितपणाचे वाटल्यावरून तेथे जाण्याची तयारी झाली. सर्व तयारी झाल्यावर प्रताप आपले सरदार व परिवार मंडळी यांना बरोबर घेऊन अरवलीच्या एका उंच शिखरावर चढला. जाता जाता आपल्या मातृभूमीला न्याहाळून पाहावे अशी त्याला इच्छा झाली. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, म्हणजे मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ मानितात. अशा या जन्मभूमीला सोडून जाण्याचा प्रसंग आलेला पाहून प्रतापला वाईट वाटले. ज्या भूमीत त्याचा जन्म झाला होता, ज्या भूमीने त्याचे पालन केले होते आणि जिचे स्वातंत्र्य बाळगण्यास त्याने अनेक लढाया मारल्या होत्या, ती मातृभूमी स्मशानवत सोडून जाताना त्याच्या डोळ्यातून अश्रू पडले. पुष्कळ वेळा त्याने मेवाडाकडे पाहिले आणि सरतेशेवटी त्याच्या तोंडातून उद्गार निघाले, हे माते, शेवटचा तुला नमस्कार असो, वंदे मातरम. हे ऐकून सर्वांची हृदय गहिवरून आली. मोठ्या दुःखी अंतकरणाने सर्वजण पर्वताखाली उतरले आणि पुढे चालू लागले. थोड्या वेळात ते मेवाड आणि मरवाड यांच्या सरहद्दीवर आले, परंतु या पुढे जाण्याची प्रतापला जरूर पडली नाही. त्या वेळेपासूनच प्रतापचा सुयोग त्याच्या नशिबी लिहिला होता. आता त्याच्या दुःखांचा शेवट होणार होता. त्याची पूर्ण कसोटी झाली होती. प्रताप मंडळीसह मेवाडच्या सीमेवर आला. इतक्यात पाठीमागून एक घोडेस्वार भरधाव घोडा फेकीत प्रतापाकडे येताना दिसला. ते पाहून सगळे घाबरले आणि सावध होऊन आपली हत्यारे सज्ज केली. तो घोडेस्वार अधिकच जवळ येत चालला आहे. हा मित्र आहे की शत्रू अशी सर्वांना शंका येऊ लागली. जवळ येताच त्याचा पोशाख आणि चेहरा परिचित दिसू लागला. तो सर्वांच्या मध्ये येऊन उभा राहिला आणि घोड्यावरून उतरून प्रतापाच्या चरणावर मस्तक ठेवले. हा घोडेस्वार दुसरा कोणी नसून प्रतापचा विश्वासू प्रधान भामाशा होता. भामाशाला आलेला पाहून सर्वांना आनंद झाला. त्याने लागलीच प्रतापच्या समोर अपरिमित द्रव्याचा ढीग रचला. भामाशा हे काय करीत आहे याविषयी सर्वांना आश्चर्य वाटले. प्रतापने विचारले, भामाशा, हे सर्व काय आहे? भामाशाने उत्तर दिले, महाराज, आता आपणास मेवाड सोडण्याची गरज नाही. या द्रव्याने 12 वर्षेपर्यंत 25,000 सैनिकांचा निर्वाह करता येईल. भामाशा आपले सर्व धन प्रतापला अर्पण करताना पाहून सर्वजण त्याच्या उच्च स्वामी भक्तीविषयी स्तुती करू लागले. प्रताप म्हणाला, भामाशा, ही तुमची संपत्ती मला का देता? सर्व स्थिती जाणत असता मुद्दाम होऊन तुम्ही आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला दुःखात का वाटता? परंतु भामाशा काही हलकट, धनलोभी, कंजूस मारवाडी नव्हता. त्याने तर एखाद्या वीर पुरुषाला शोभेल असा स्पष्ट जबाब दिला की, महाराज, हा सर्व पैका आपलाच आहे. सिसोदिया कुळाची जी अल्पसेवा बजावली त्याचा मोबदला म्हणून आपण आणि आपल्या पूर्वजांनी मोठ्या उदारतेने आमच्यावर द्रव्याचा पाऊस पाडला. हे आपलेच धन आपल्या खऱ्या समयास कामास नाही येणार तर केव्हा येणार? सिसोदियाच्या अन्नावर पोचलेला हा देह सिसोदियांचे दुःखी आणि सुखाने सुखी. महाराज, मनात संकोच न बाळगता आपण या धनाचा स्वीकार करा आणि मेवाडाचा उद्धार करा. प्रतापने ही संपत्ती घेण्याचे पुष्कळ नाकारले, परंतु प्रल्हाद प्रधानापुढे त्याचे काहीही चालले नाही. वंशपरंपरेच्या नोकरीमध्ये पुष्कळ घेण्यालायक तत्त्वे भरलेली आहेत. आपल्या नोकरांच्या पोराबाळांचा सांभाळ करणे राज्याच्या शिरावर असे आणि त्याच्याबद्दल लोक आपल्या स्वामी कार्याकरिता बेलाशक आपले प्राण देत. सेवकाचा भाव विसरून जाऊन त्या ठिकाणी
सर्वस्वी पात्र आहे. प्रतापसिंहाने या पैशाचा उपयोग सैन्य गोळा करण्यात केला. मेवाडाबाहेर जाण्याचा विचार रद्द केला. अल्पावकाशात प्रतापाने युद्धसामुग्री जमवली आणि देवी ठिकाणी विजयाने धुंद झालेल्या मोगल सेनेस वेढा दिला. मोगल सेनापती शहाबाज खान याने उडत उडत गप्प ऐकली होती की प्रताप मेवाड सोडून जात आहे. यामुळे तो निश्चित राहिला होता. परंतु जेव्हा त्याने राण्याचा सिंहनाद ऐकला तेव्हा तो फार भयभीत झाला. देवी ठिकाणी भयंकर युद्ध झाले. त्यात सेनापती शहाबाज खान मारला गेला आणि मोगल लोकांना मोठी माघार घ्यावी लागली. देवीराजा संग्रामापासून प्रतापाच्या विजयास सुरुवात झाली. हरलेले लष्कर पळत जाऊन आमेर येथे असलेल्या दुसऱ्या मोगल सेनेस मिळाले. प्रतापाने त्याचा पाठलाग केला आणि आमेर येथील सैन्याचाही धुव्वा उडविला. आता मुसलमान सैन्यात मोठा गोंधळ उडाला. अकबराने प्रतापला जिंकण्याकरता मोठ्या प्रमाणात सैन्याची उभारणी केली. परंतु इतक्यात त्याच्या कानावर बातमी आली की कमळमेरच्या किल्ल्याचे संरक्षण करणाऱ्या मोगल सेनेला प्रतापने घेरून सेनापती अब्दुल्लासह सर्वांना कापून काढले आहे. या प्रतापच्या विजयाने शत्रू गांगरून गेले. मेवाडाच्या अभिमानी राण्याला नमविण्याची अकबराची आशा नष्ट झाली. सिसोदिया राजपूत कसे शूर असतात हे त्याला बरोबर कळून आले. पाहता पाहता प्रतापाने मेवाडचे 32 किल्ले जिंकून परत घेतले. जी भूमी थोड्या वेळापूर्वी सोडण्यास तो तयार झाला होता ती भूमी स्वतंत्र झालेली पाहून प्रतापला धन्यता वाटली. थोड्या वर्षांनी चित्तूर, अजमेर, मंगळगड याशिवाय सर्व मेवाड देश त्याच्या अंमलाखाली आला. अनेक वर्ष दुःख सहन करून अखेरीस प्रताप विजयी झाला. उदयपूर जिंकून त्या ठिकाणी पुन्हा राजधानी स्थापिली. सर्व हिंदुस्थान भर प्रतापचे नाव गाजून राहिले. शत्रूसुद्धा संकोच न करता त्याचे गुणानुवाद गाऊ लागले. अकबरालाही वाटले की हा महान पुरुष कधीच शरण येणार नाही. त्याचे गुणावर अकबर मोहित झाला आणि यापुढे प्रतापला हैराण करण्यात काही अर्थ नाही असा विचार करून त्याच्या विरुद्ध सैन्य पाठवण्याचे रहित केले आणि मेवाडात शांती नांदू दिली. परंतु या शांततेच्या काळात प्रतापच्या मनाला शांती मिळाली नव्हती. चित्तूर अद्याप मुसलमानांच्या हातात होते. ते जोपर्यंत त्याच्या स्वाधीन झाले नाही तोपर्यंत त्याला शांती मिळणे शक्य नव्हते. ते परत मिळवण्याची तर त्याने प्रतिज्ञा केली होती, परंतु ती प्रतिज्ञा अद्याप सफल झाली नव्हती. म्हणून तो नेहमी झोपडीत राहत असे, पत्रावळीवर जेवीत असे, गवताच्या पथारीवर निजत असे. मरेपर्यंत त्याने हा क्रम चालवला होता. या भीष्म प्रतिज्ञेच्या स्मरणार्थ मेवाडाचे राजेसुद्धा भोजनाच्या वेळेस ताटाखाली आणि निजाव्याच्या वेळेस पथारीखाली गवताच्या काड्या ठेवतात. उदयपूरच्या शिखरावर बसून प्रताप पुष्कळ वेळा चित्तूरकडे नजर टाकी आणि तेथील दूरवरून दिसणारे विजयस्तंभ पाहून दुःख करी की इतकी दुःखे सहन केली तरी माझ्या पूर्वजांच्या राजधानीला मी स्वतंत्र करू शकलो नाही ना. हा विचार त्याच्या हृदयास शल्याप्रमाणे टोचीत होता. दुःख, परंपरा आणि काळजी या योगाने प्रतापला लवकरच वृद्धावस्था प्राप्त झाली. दिवसेंदिवस त्याचे शरीर खचत चालले. त्याचा मुलगा अमरसिंह विलासी होता आणि दुःखे सहन करण्याची शक्ती त्याला फारशी नव्हती. म्हणून मेवाडाच्या भविष्याविषयीच्या प्रताप चिंतातूर असे. थोड्या दिवसांनी या महान पुरुषाचा अंतकाळ जवळ आला. उदयपुराच्या सरोवराच्या काठी बांधलेल्या एका झोपडीत मृत्यूची वाट पाहत तो निजला होता. आजूबाजूस त्याचे सरदार बसले होते आणि आपल्या पराक्रमी राजाची शुश्रूषा करत होते. इतक्यात प्रतापचे सर्व शरीर थरथर कापू लागले. जोराने श्वासोच्छ्वास सुरू झाला आणि त्याचे डोळे अश्रूंनी भरून गेले. प्राणापेक्षाही प्रिय राजाची अशी स्थिती पाहून सरदारांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मन कठीण करून सरदार सलुमबराने विचारले, महाराज, हा शोक कशा करता? आपल्या पवित्र अंतःकरणात शांती पाहिजे. त्या ठिकाणी आज इतके अनावर दुःख का बरे? मरतानाही आपल्या मातृभूमीकरता अश्रू ढाळणाऱ्या महान स्वदेश भक्त प्रतापाने उत्तर दिले, प्रिय सरदार,
रडायला लावित आहे. माझ्या देशाचे काय होईल या काळजीत माझा प्राण गुंतून राहिला आहे. देहात प्राण आहे तोपर्यंत मेवाडचे शत्रूच्या हाती जाऊ देणार नाही, अशी दृढ प्रतिज्ञा जर मी माझ्या समक्ष तुम्ही करत असाल तर मी शांततेने मरेल. माझ्या पुत्रांवर माझा विश्वास नाही. तुम्ही सर्व मजबरोबर 25 वर्षेपर्यंत जंगल पहाडातून दुःख कष्ट भोगले आहेत. म्हणून सिसोदिया कुलाचे वैभव व मेवाडची स्वतंत्रता मी तुम्हावरच सोपवतो. प्रतापचे हे भाषण ऐकून सरदार लोकांनी प्रतापच्या पायावर हात ठेवून प्रतिज्ञा केली, राणाजी, जोपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत मेवाडची स्वतंत्रता आम्ही जाऊ देणार नाही आणि जोपर्यंत चितूर वगैरे जणांचा उद्धार करणार नाही तोपर्यंत स्वतःहूनच आम्ही झोपड्यात वास करू. अशी दृढ प्रतिज्ञा सरदार लोकांनी केल्यावर प्रतापाचा चेहरा प्रसन्न दिसू लागला आणि हृदयातील सर्व चिंता कष्ट दुःख दूर होऊन अत्यंत शांत चित्ताने या महाप्रतापी वीर पुरुषाने प्राण सोडले. जन्मास येणे व मरणे हे जंगलातून जगताल चालूच आहे. लाखो माणसे जन्मास येतात आणि लाखो मरतात, परंतु ज्या पुरुषाच्या मरणाने सर्व देशाला हळहळ लागते त्याच पुरुषाने आपल्या जीविताचे सार्थक केले असे म्हणता येईल. प्रतापच्या मरणाची बातमी ऐकून केवळ मेवाड देशालाच नव्हे तर सर्व हिंदुस्थानला दुःख झाले. प्रतापाच्या मित्रांनी केवळ विलाप केला असे नाही तर त्याच्या शत्रूंनीही हळहळ दाखवली. प्रतापाचे चरित्र अत्यंत मनोवेधक आहे. आयुष्याचा बराचसा भाग त्याने युद्ध करण्यात आणि कष्ट सहन करण्यात घालवला. त्याचे शरीर किती बळकट, कसलेले आणि मजबूत असले पाहिजे. बळकट आणि तेजस्वी शरीर हे परोपकारार्थ देह जिजवण्यास अत्यंत जरुरी आहे. बळकट शरीरात धीर आणि सहनशीलता आपोआपच वास करतात. प्रतापात तर या दोन गुणांची सीमाच झाली होती. शत्रूचे बळ शतपट असले तरी तो कधी आपली हिंमत खचू देत नसे. बळ ही काय चीज आहे हे तर तो जाणतच नव्हता. त्याच्यासारखी सहनशीलता जगातील थोड्याच वीर पुरुषांमध्ये असू शकते. सर्व सुखसंपन्न अशा राजवाड्यात जन्मास येऊन त्याच राजवाड्याचे स्वामित्व प्राप्त झाल्यावर वेळ येताच ज्याने या सर्व सुखावर लाथ मारली आणि रानमाळ फिरून ज्याने आपल्या आयुष्याची अनेक वर्षे दरखोऱ्यात राहून निव्वळ सुक्या कोरड्या भाकरीवर घालवली, त्या वीर पुरुषाच्या सहनशक्तीची जोड क्वचितच मिळू शकेल. हिंमत आणि सहनशक्ती याबरोबर शौर्यही असतेच. प्रताप हा तर प्रतापाचा पुतळाच होता. कोणत्या लढाईत ज्याने शौर्य दाखवले नाही तो हरत असे तर शत्रू त्याला डरत असे. त्याचे नाव ऐकता सर्व चडचडा कापत असत. हळदीघाट आणि देवी येथील लढाया प्रतापचे शौर्य आणि रणचातुर्य याचे विजयस्तंभच मानितात. विजय मिळणे न मिळणे हे अनेक कारणांवर अवलंबून असते, परंतु इतके खास की पराजयाच्या वेळीही मनुष्याचे शौर्य शत्रूस जिंकवून टाकते. खऱ्या वीर पुरुषात दैन्य, मनाची दुर्बलता, दुष्टपणा आणि परयाचना या हलक्या वृत्ती सापडणे शक्य नाही. दुसऱ्याची याचना आणि मेहरबानी यावर जिवंत राहणे हे वीर पुरुषाचे लक्षणच नव्हे. जो प्रताप आपल्या धर्माचा, कुळाचा आणि जातीचा कट्टा अभिमानी होता तो क्षत्रियत्व नष्ट करण्यास तयार झालेल्या शत्रूला काय नमणार. धर्माभिमान आणि कुलाभिमान याचे रक्षण करण्याच्या गोष्टी करणे फार सोपे आहे, परंतु ज्या वेळेस खरी परीक्षेची वेळ येते त्यावेळेस गप्पा मारणाऱ्यांचे सामर्थ्य कुठून कळून येते. बोलण्यात आणि करण्यात महत् अंतर असते. वीर शिरोमणी प्रताप याने जगताला दाखवले की अशक्य वाईट करणाऱ्या गोष्टीही पराक्रमी पुरुष शक्य करून दाखवतात. प्रतापने शत्रूला आपली मान वाकवली नाही तर नाहीच आणि चितूर परत मिळवल्याशिवाय राजवाड्यात राहायचे नाही, ताटात जेवायचे नाही आणि बिछाण्यावर निजायचे नाही हे व्रत त्याने मरेपर्यंत पाळले. हे त्याचे व्रत त्याच्या मोठेपणाची साक्ष पटवते. प्रताप हा तर उच्च कोटीतला वीर होऊन गेला.
व आपणास आणखी महान पुरुषांची चरित्रे ऐकण्यास आवडेल हे यस किंवा नो लिहून कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.